शेतीच्या संदर्भात सरांना चांगली माहिती आहे असं सरांनी कापसावर वगैरे त्यांनी चांगला अभ्यास आहे सरांना. आणि स्वतः इतका अभ्यास असताना सुद्धा दुसऱ्याकडून तुम्हाला सांगून येणं हे मोठेपणा सरांचा आहे, त्याबद्दल सरांचे आभार मानतो मी. आणि इथे आमचे बरेचसे शिक्षक वर्ग बसले आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि आमचे विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी भरपूर संख्येने आहेत आणि कुठेही संख्या जास्तच असते मी कोण्या कार्यक्रमात गेलो तर, कारण सर्व भार आता मुलींना सांभाळायचा आहे. आमचं एकंदरीत कार्य आहे, शेतातही तेच आहे. आमच्या जेवढे कामं होतात ते महिला मंडळातूनच केले जातात. तर आजचा जो विषय आहे पूर्ण शेतकरी म्हणजे इतका म्हणजे अर्धच आहे, पूर्ण आहे ना, पूर्ण अर्ध हा तुम्ही नाही एकच आहे, शेतकऱ्याला म्हणजे एकच आहे. चालेल, धन्यवाद. तर नैसर्गिक शेतीचा शब्दशः अर्थ जर घेतला तर करणं शक्य नाही, त्यात काही शंका नाही, त्यांचे म्हणणं चुकीचं नाही. परंतु प्रत्येक गोष्ट शब्दशः जर घेता येतं ना, आता आता मजा येईल आपल्याला सांगायला. तिसरा पाणी पिण्याचं काय करते बरोबर. तिसरी आहे जमीन किंवा अन्नधान्य, आपण जे खातो, या 3 गोष्टी महत्वाच्या. आणि हा क्रम पण असाच पाहिजे आपल्याला. का पाहिजे क्रम असा? मला सांगा, हवेपासून आपण किती वेळ जगू शकतो? काही कोणा विचारलं गरज नाही. तुम्ही नाम बंद करायचं, कोण बंद करायचं, माहीत पडून जातं. किती वेळ करून पाहतो, माहीत पडतं. किती मिनिट जगू शकू आपण? जास्तीत 2 मिनिट या 3 मिनिट खूप झालं. आणि हवेमध्ये किती प्रकारचे प्रदूषण आहे? आता विज्ञानचे विद्यार्थी तसं त्यांना माहीत आहे किती प्रकारचं त्यात मिसळला गेला हवेमध्ये. आणि हवा इतकी दूषित झालेली आहे, त्या हवेच्या दूषितपणामुळं कोरोना व्हायरस जो आहे तो फैलू शकत होता. जर जो शुद्ध हवा नसता व्हायला, ऑक्सिजन प्रमाण जर हवे जास्त तर शक्यच नव्हतं, कारण तो तिथे मरून गेला असता. म्हणून सर्वात पहिले हवा दूषित झाली आहे, 1 नंबर. 2 नंबर पाणी आहे ना. पाणी इतकं दूषित झालं आहे की पाण्यामध्ये इतके काही प्रकार आहेत की ते शुद्ध करण्यासाठी खूप खर्च होऊन आला. आणि प्रत्येक गोष्टीचं आजकाल एक चांगलं झालं की शेतकऱ्याला दूषित पकडणं खूप सोपं झालं. कारण प्रत्येक ठिकाणी काय म्हणतात माहिती आहे का, जल दूषित झालं कशामुळे म्हणतात लोक? केमिकल वापरलं, रसायन वापरलं. तुम्हाला आश्चर्य वाटलं, याचा खूप कमी पर्सेंटेज आहे पाणी खराब करणं मागं. जे पाण्यामध्ये घटक आणून आले, जे बायोलॉजिकल मेटर किंवा केमिकल मेटर जे आहेत ते आढळले, तर त्यात सर्वात मोठा दोष कोणता आहे माहिती आहे? पाणी दूषित करण्यामागं जे आपण सेप्टिक टँकमधून जे पाणी सोडतो, संडासचे जे पाणी जाते आपलं सेप्टिक टँकचं, कारखान्याचं, यामुळं ते पाणी जास्त दूषित झालं. आणि जे विष आढळून राहिलं आईच्या दुधात वगैरे हे पाण्यातून गेलेलं आहे. आणि पाण्यातून गेलं हे जे रसायन टाकतो आपण, हे इतक्या खाली जायला खूप वेळ आहे, खूप कमी पर्सेंट झालं. परंतु दोष पूर्ण रासायनिक खतावर. कारण निदान ते झालं की चुकीच झाला. कारण समस्या असणं काही मोठी गोष्ट नाही, परंतु त्या समस्येचं निदान जर चुकीच झालं तर जास्त धोक्याचं आहे. म्हणून समस्या राहणं चांगलं होतं. आता शेतकऱ्याबाबत तेच झालं आहे. कारण पूर्ण कुठेही काय झालं तरी पूर्ण दोष कोणावर येत आहे? शेतकऱ्याला येतो. बिमाऱ्या वाढत आहे तरी दोष शेतकऱ्यावर येतो. हालाकी हवा पूर्ण दूषित झाली आहे, ते श्वास घेतल्यामुळं माणूस बिमार पडतात. दोष बऱ्याचशे अंशी अन्नधान्यावर येत आहे. याचा अर्थ रासायनिक शेती करायला पाहिजे असं मी म्हणत नाही, परंतु पूर्णतः दोष त्याचा नाही. समजून घ्यायला पाहिजे कशाचा दोष आहे. कारण पाणी नाही मिळत आपण किती दिवस जगू शकू? 1 किंवा 2 दिवस. म्हणजे 2 नंबर पाणी आहे, पाणी शुद्ध करणं जरुरी आहे. आणि 3 नंबरवर आहे आपली जमीन. जमीन किती दूषित झाली आहे आपली? खूप जास्त प्रमाणात. आधी तुम्ही तुमच्या आजोबाला विचारा तर 2 बैल किंवा 3 बैलांनी शेती नांगरला जात होती. आता छोटे ट्रॅक्टरने नांगरत नाही, आता 100 हॉर्सपॉवरचे. आमच्या काही ग्रुप आहे पश्चिम महाराष्ट्रातला, तिथे ट्रॅक्टरचंच काम नाही. तिथे अशा प्रकारचे जेसीबी काढले त्यांनी नांगरल्या पर्याय जमीन उठवला जातं. इतकी कडक झाली. आणि कोण्या शेतकऱ्याला किंवा शास्त्रज्ञाला विचारा तुम्ही शेती कशाने कडक झाली, कशाने झाली कडक? सर्व रासायनिक खताचं नाव आहे. हालाकी शेती भरपूर ठिकाणी रासायनिक खताने खराब झाली नाही. हे मानव चूक आहे
की त्यांनी काय केलं की आपल्याला परमिशन 100-150 फुटावर पाणी ओढायचं. आपण म्हणतो कुठलं 2600 फूट बोर आहे राजस्थान. आणि पाण्यामध्ये जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम निघत आहे ते त्याचा गुणधर्म असा आहे की ते स्थिर होतं. ते पाण्याचं वाहून गेलं तरी त्यातले घटक काय ते जमिनीसोबत स्थिर होतात आणि त्यामुळे ते जमीन खराब होत चालू होतं. फक्त जल जरी शुद्ध झालं तरी शेतीतली 80% समस्या सुटणार. तुम्ही घरी आपल्या आईवडिलांना विचारा की बाबा मला तुम्ही जे बोरचं पाणी किंवा नदीचं पाणी देतात त्या पाण्याचं पिकं जास्त वाढतात की वरचं पाणी पडलं तर वाढतात. तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्हाला समजतं रस्त्यात जाताना तुम्हाला लक्षात येईल का ह्यावेळेस हिरवळी जास्त दिसते बरोबर. कारण पावसाच्या पाण्याला का वाढते कारण पाणी शुद्ध असते. पीपीएम मध्ये पण ते नसते इतकं शुद्ध असते. हायड्रेट नसते. पीएच एकदम पाणी तेव्हा एकदम व्यवस्थित असते. पूर्ण बिस्लेट झालं पाणी असते. म्हणजे जे पावसाचं पाणी आहे त्यामध्ये पिकं जे ग्रोथ उन्हाळ्यामध्ये 4 महिने घेतात ते ग्रोथ जास्तीत जास्त 20 ते 25 दिवसात घेतात. आमचा शीतकाळ असते पाणी पडल्यावर 2-3 दिवसात तुम्ही शेतात दिसून पण तुम्हाला इतका वाढलाय. हे पाण्याच्या शुद्धतेवर आलं. पाणी जरी शुद्ध मिळालं तर तुमचे पण आजार खतम होणार आणि शेतीतले आजार पण नष्ट होणार. म्हणून जे नैसर्गिक शेतीचा त्यांचा दृष्टिकोन आहे त्यांचा आहे की हे गोष्टी शुद्ध करणे, जमीन शुद्ध करणे, जमिनीची कडक आली तर पाणी त्या जमिनीमध्ये गेलं जमीन आपोआप नरम होणार आहे. आणि 3 गोष्टी लक्षात आल्या आणि 3 गोष्टी आपल्याला शुद्ध करायच्या आहे. कारण याच्या मागे भरपूर अभियान चालू आहे. आमचे जे आपण ते पाहणार सद्गुरू जे आहे त्यांचे खूप मोठं जमीन वाचवून अभियान चालू आहे. पूर्ण देशात ते फिरत आहे मोटरसायकलने कशाने. सर्वांना समस्या दिसल्या पण त्यांचा जो उपाय आहे तो कोणाला सापडत नाही. ओरिजिनल उपाय काय करायला पाहिजे, समस्या काय आहे, उपाय काय. समस्या आहे काय उपाय दुसरे करतात आणि त्या उपायामुळे आणखी दुसरी समस्या तयार होतात. तर सरांनी सांगितलं अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे रासायनिक शेती चालू केली. ठीक आहे रासायनिक शेती काय तुम्ही ते चांगलं पिकलं. आता दुसरी समस्या बघायची शेती खराब होऊन राहिली, स्वास्थ्य खराब होऊन राहिले. म्हणजे आपण ज्या समस्येचे पर्याय निवडतो तो पर्याय दुसरी समस्या घेऊन येत आहे. आणि असं जर चालत राहिलं कशी ही प्रकृती शुद्ध होईल. म्हणून प्रत्येक गोष्ट डिटेल विचार केला पाहिजे. आणि मी जे तुम्हाला सांगून राहिलो हे मी सर्व प्रयोग केलेले तेच सांगतो. कारण मी म्हणजे ना वैज्ञानिक आहे ना शास्त्रज्ञ आहे. मी एक साधा शेतकरी आहे आणि मी बहुतेक जे प्रयोग खूप 2-4 वर्ष केल्यानंतर लोकांना सांगतो किंवा आपल्या प्रयोगामुळे ते फसायला नको, त्यांचं नुकसान व्हायला नको. आणि मित्र शेती चांगला शेतीसारखा व्यवसाय कोणता नाही. स्वाभिमानाने जगता येते. तर सरांना मग 4 दिवस सुट्टीवर जायचं आहे तर सरांना पहिले प्रिन्सिपलकडे अर्ज द्यावा लागेल. तुम्हाला वाटते की खूप चुका आहे खूप पैसा भेटते त्याने 1-2 दिवस सुट्टी मागतो म्हटलं तर त्यांची परमिशन आहे की नाही. मॅडम परमिशन असं सरांना जाता येईल. आणि जर मी शेतकरी आहे मला सर आज तुम्हाला यायचा मी आलो मला काय कोणा माझा पण मागत नाही. मला कोणाला सांगून जायचं नाही त्याचं नाही जायचं. परंतु तरी शेती करायला तयार नाही. आम्ही त्या व्हॉट्सअपवर पाहतो शेतकऱ्याला मुली द्यायला तयार नाही. फक्त घरीचा वडील विचारते मुलाच्या घरी किती शेती आहे. शेतकऱ्याला मुली सुद्धा द्यायला तयार नाही. त्याचे लग्न होत नाही का कारण शेती व्यवसायाची प्रतिष्ठा आपण स्वतः शेतकऱ्याने कमावली आपल्या चुकीमुळे. कारण जे करायचं नाही ते करून चालू केलं शेतीमध्ये काही आवश्यकता असेल ते करायला लागेल. माझं उदाहरण घ्या. मी पहिले माझं उदाहरण सांगतो तर तुम्हाला शेतीचं महत्व कळत. माझ्या शेतामध्ये मी ऊस घेतो. ऊस आधी आमच्या गडकरीच्या कारखान्यात जातो 2 रुपये किलो. त्यात ऊस तोडणारे कामगार खूप त्रास द्यायचे. आल्यावर त्यांना पहिले बकरा द्या, कोंबडा द्या, त्यांच्या काही अटी असतात त्या अटी पाळा. येताना सर्व मुलाबाळाचे घेऊन येतात. आजूबाजूच्या शेतकऱ्याला त्रास. आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या वावरात मिरच्या तोडून आणणार एवढं सर्व भोगुरी ऊस तोडून ठेवणार. 4 दिवस घेणार नाही. मग ट्रकवाला आला त्याची हायजेटी करा त्याला डबा द्या. इतका सर्व त्रास बघून जाऊन 2 रुपये किलो होता. आणि हाच त्रास आम्ही शेतकरी बघत सुद्धा नाही. मी काय केलं तर त्या ऊसाचा गुळ बनवला माऊली गुळ म्हणून आणि बऱ्यापैकी फेमस झाला. भारतात जातो भारताने बाहेर पण जातो. आणि त्या गुळाची किंमत आहे माझी 80 रुपये किलो. मार्केटचा गुळ 40 रुपये किलो. माझा 80 रुपये किलो आहे. आता मला 80 रुपये किलो झाल्यामुळे मला उसाचा काय किलो पडायला लागला 8 रुपये. 8 रुपये किलो. तो माझ्या ऊस माझ्या गुळाचा कारखाना मी मानतो.
काही कोणी हायजेनिक करायचं कारण नाही, त्या समस्या कोणत्या निघाला. काही दिवसानंतर आणखी विचार केला की हायड्रोजन थोडं कमी होते, आणखी आपण काहीतरी डोकं लावा. म्हणून आम्ही काय केलं, माऊली ज्यूस सेंटर म्हणून चालू केलं. बिना बर्फाचा थंडगार उसाचा रस केला आहे तो त्याला आहे माऊली रस उसाचा रस. तो रस जर तुम्ही एक वेळा पिलाय तर मग दुसरा कोणत्या रस तुम्हाला आवडत नाही, इतका टेस्टी असते. जे पिले त्यांना माहिती. मॅडम पिले आहे, मॅडम तर शेतातून पिले आहे तिकडे फार पण इतका टेस्टी असतं. टेस्टी असतं कारण पिले सर त्यात काही सांगायचं. जसा की रस विकायला लागलो मला ऊस पडायला लागला 30 रुपये किलो. लक्षात घ्या, 2 रुपये किलोचा ऊस आता काय किलो पडायला लागला, 30 रुपये किलो. हे 3-4 वर्ष चाललं, कम पैसा लागला, काही त्रास नाही. मजुराची किती विजा असली तरी आम्ही करू शकत होतो, कारण इथे नफाचं वाढलं होतं. आणखी ह्या वर्षी काय विचार केला का 30 रुपये किलो आणखी करतो ते थोडा वाढायला पाहिजे. मग काय आयडिया करायला पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही समस्या येतात ना तर समस्येबरोबर त्याचे सोल्युशन येतात भरपूर, पण आपण त्या समस्येवर इतकं गुरफडतो की ती समस्या स्वीकार करायलाच तयार नाही. समस्या 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 ठीक आहे, अभी ते इतके आगे क्या होता, म्हणजे ते समस्याला स्वीकार करायचं ठीक आहे आली आली. मग आपण पर्याय, मग आता ह्याच्याने आम्हाला पर्याय मिळाला आहे. आता काय करायचं, आम्ही पुढच्या वर्षी काय ठरवलं की या उसाच्या रसाच्या कुल्फ्या बनवायच्या. कुल्फी समजते ना, चुस्की म्हणतात त्याच्या कुल्फ्या बनवायच्या. आम्ही हिशोब काढला जेव्हा आम्ही कुल्फी बनवला, आमचा ऊस जो आहे 200 रुपये किलो पण आला. किती किलो, 200 रुपये किलो. 2 रुपये किलोचा ऊस कुठपर्यंत बोलतो आम्ही. आणि त्या कुल्फीचा फायदा एक राहील की खेड्यापाड्यात पण माऊली ज्यूस ची कुल्फी म्हणून खपल्या गेल्या लोकांना तो आनंद तिथं पण घेता येईल. पुणे वार्डात पुणे मोहल्ल्यात घेता येईल. आणि ते तुम्ही आमच्या जो रस दिला तर 1 घंट्यात प्यायला पाहिजे, 15 मिनिटात प्यायला पाहिजे. टेस्ट मिळत त्याला होणार नाही. 24 घंटे नाही तर 1 वर्ष पिणार नाही, तेव्हा ठेवा तो तसाच आहे. आणि तशाच टेस्टला तुम्ही तो रसाची आनंद घेऊ शकता. तर आता बघा तुम्ही, जे शेतकरी माझ्याकडे ऊस लावतात पश्चिम महाराष्ट्रात कुठे असतो, प्रत्येक आग्रहामध्ये परेशान आहे की नाही. आणि मी परेशान नाही आहे, मला उलट, कारण तेच उत्पादन, तीच शेती, तीच पद्धत, पण तू थोडं त्यात काय केलं, थोडं मार्केटिंगचं डोकं लावलं. आणि त्याच्यामुळे काय माझ्या मुलांना नोकरीचं भांडण नाही राहिलं. आता तुमच्या आई वडिलांना सर्वांना चिंता आहे की आमच्या मुलाला कोणती नोकरी द्यावं. कारण की घरी 5-10 एकर शेती आहे, शेती घरी राहून त्यांना चिंता आहे का मुलाला कुठं नोकरी लावून द्या. इव्हन शेती विकून नोकरी लावून तयार आहे. WCLच्या शेत्या विकत घेतात कशा करता की पुराला फक्त नोकरी लागावं, आणि त्यात मग ते खुश असतात. तर असं का झालं, कारण शेती ह्या फायद्याचा व्यवसाय असं त्यांना वाटायला लागलं. शेती फायद्याचा व्यवसाय कसा आहे, आणि हे तुम्हाला मी आज समजून सांगणार. मला सांगा तुम्ही जवळचा 1 दाणा टाकला तर किती दाणे येतात, 1000 दाणे नक्की येतात. 1 किलो टाकला तर 100 किलो तर येणार. मला सांगा तुम्हाला 1 रुपयाच्या वस्तूचे 100 रुपये येतात तरी व्यवसाय घाटा काय, इतकं उत्पादन कोणत्या व्यवसायाला सांगा तुम्ही. कोणताच एक व्यवसाय दाखवा की ज्याच्यामध्ये 1 रुपये 100 रुपये होतात, ते 4 महिन्यात होतात. सोयाबीन 6000 रुपये खपला, 8000 रुपये खपला. मातीला 12 रुपये, बैलाच्या ठेवायला आणि तो 12 रुपये किलो नव्हता, काही 120 रुपये किलो, 12,000 रुपये क्विंटल नव्हते मातीला. जो आम्ही बाहेर सांगतो तुम्ही 7 कप बैला टाकायचा, तिने 7 महिन्यात पैसे लागले 5-6 मध्ये, ते आम्ही 12,000 क्विंटल खपतो मातीचं सोयाबीन. मला जर घाटा येईल कसा शेतीमध्ये, जर इतकं उत्पादन आहे तरी तुम्ही पुणे शेतकऱ्याला भेटा, ती अपेक्षितच आहे. कर्ज माफ करा, शेतात शेती परवडत नाही, प्रत्येकाकडे हे नाही. का परवडत नाही म्हणलं, कारण आपण पाहायला पाहिजे कशामुळे परवडत नाही, काय करू शकते शेती परवडत नाही. सर्वात महत्वाचा दादा हे झाला की आपण साखळी तोडली, निसर्गाची जी साखळी तोडली त्याच्यामुळे सर्व झालं. आमच्या शेतामध्ये रोगच येत नाही, पण असं शक्य खरंच नाही. एक गडी आली की ते 100 पक्षी तयार असतात पुढे भेटते भोजन खायला. सुरुवातीची एक गडी एक फुलपाखरू 2000 अड्या तयार करतात. त्याचे फुलपाखरूच तयार झाले, 2000 अड्या थांबल्या, 2000 अड्याच्या वापस मल्टीप्लायर राहिली. किती आकडे आहेत कॅल्क्युलेटर मारला इतके आकडे येतात. ते जास्तीत जास्त 8 दिवसात पूर्ण सर्वे पूर्ण करतात. आणि सुरुवातीला मला सांगा
एखाद्या ठिकाणी आग लागते वनवा भडकते तर सुरुवातीला आग किती असते माचीची एक माचीच्या किल्लीमध्ये किती आग असते ती आग असेल सुरुवातीला केव्हा तरी ती तेव्हा किती यानं विजू शकते एक गिलास पाणी खूप झालं ना किंवा एका फुटीने विजू शकते ती जर त्या कापसाला लागत गेली तर पूर्ण जीन गाव किती किती पेटणार सुरुवातीला जर ते माचीची जाईल हे सगळं थांबलं असतं की नाही आणि आमच्या इथं नेमकं तेच होते जसे ते बी आलं फळ्याचं तर ते बीच खाऊन टाकलं जसं मावा आला की माकोडे मुंग्या काती निघून तयार असतात हंबा करायला कारण प्रत्येकाला जगायला अधिकार भूक लागून असल्यानंतर माणूस पाहत नाही चव वगैरे हा विषय जेव्हा आहे तेव्हा पोट भरून आहे 2 दिवसाच्या भुकेला बसा ताट वाटतो पाठ टाकतारे सोड ताट पाठ पोळी ते कसं तरी करून खाऊ दे तर ते तेवढे खाता बसतात कारण एकदा आमच्या रोग येत नाही आला तर ते एवढे ताकदीने भिडतात की त्याला संपून टाकायचं आणि हे चक्र इतकं विस्तृत झालं आहे की आता आमचे मित्र सांगत होते की सोयाबीन जेव्हा पेरलं मॅडम ह्या वर्षी तर त्या तेल्या नावाचा कोणता प्राणी आहे ते सोयाबीन उकळून खातात अडीसारखं अडीच त्याला मला सांगितली शेतकऱ्यांनी काय केलं की ज्वारी गहू याला ते विषारी औषध लावलं आणि ते शेतात फेकलं तर काय झालं अक्षरशः इतक्या चिमण्या आणि पाखऱ्या ते खाऊन असा सडा पडला त्या तेल्या तर नाही मिळाल्या परंतु हे पक्षी खूप मिळते आता किती मोठं चक्र पूर्ण सांगा आता ते मेलेले त्यांची पुढची पिढी ते खतम झाली ना आणि आपण कोणतेही विचार करता हे सर्व प्रकृतीला पुढचं परिणाम पाहत नाही तुरंत म्हणजे आजकाल काय झालं की तुरंत परिणाम पाहिजे अभि होता हमको पैसा आहे त्याचा पुढचा विचार करायला तयार आहे आणि निसर्गानं हे सर्व व्यवस्थित ठेवलं आहे ब्रह्मांडात किती ग्रह आहे हजारो ग्रह आहे ते आपली मर्यादा सोडत नाही थोडी मर्यादा सोडली असती ना तर केव्हाच कृती नाश झाली असते पूर्ण निसर्ग जेवढा आपला कुठेच मला सोडत नाही पण माणसाच्या चुकीमुळं हे सर्व आपल्याला भोगावं लागतं आणि दोष शेवटी कशात देतो आपण रासायनिक किंवा ते फवारण्या यांना त्यांना आणि सर्वात मोठा गोष्टी आपल्या शिकतेच आहे कारण कोणी काय सांगितलं त्या विश्वास ठेवतो स्वतःचा विचार करायलाच तयार नाही मी येऊन भाषण दिलं ठीक आहे बिलकुल कोणतीही गोष्ट जर कोणी सांगायची तर ती पहिले घरी प्रयोग करायला पाहिजे त्याचे पुढचे कार्यक्रम हे पाहायला पाहिजे अंदाज अनुकरण केल्यानं असं नुकसान होते त्या निसर्गातील खूप छान क्षेत्र आहे मला सांगा तुम्ही जेव्हा श्वास घेता बरोबर आणि श्वास सोडता काय घेताना काय घेता हात काय घेता ऑक्सिजन घेता सोडताना काय सोडता शाबास बरं झाडं घेताना काय घेता सोडताना काय सोडता मग आता झाडं जर नाही राहिले तर तुम्ही सोडल्याला कुठं जाईल म्हणजे मग सांगा तुम्ही हे चक्र तुमची जेवढी संख्या आहे तेवढी झाडाची असेल तर शुद्ध हवा होईल की नाही तुम्ही सोडलेलं त्यांचं म्हणजे ते का एकाचा वेळ दुसऱ्या जात नाही निसर्गाचं जीव जीवस जीवन संस्कृतमध्ये भरपूर बोलतो काय बोला तेवढं आपल्या पाठी संस्कृत बाकी काही त्यांचं एक जीव दुसऱ्या जीवासाठी आधार आहे जगतो म्हणता असं नाही आपण एकाचं तंत्र दुसऱ्यासाठी आधार आहे एकाचं वेश समजा गाईनं गवत खाल्लं दुसरं जे वेश निघालं ते त्याच धरतीकरता खात आहे म्हणजे चक्रवाती सुंदर बनवला एक जीव दुसऱ्या जीवावर व्यवस्थित जगत आहे आणि आपण काय केलं त्याचं जगणं सोडलं इतकं व्यवस्थित देवाला खायला देऊन आपण त्यांच्या खाण्यावर आपण झालं त्यांच्या खाण्यावर सोडा त्यांच्यावर नजर तुला सारा सोडणार कोणते कोणते तेव्हार घेऊन बरोबर आपण त्यांची हत्या चालू घेतली आणि हे जे चक्र फुटलं हे चक्र जर आपल्याला पुन्हा चालू करता आलं तर बऱ्याचशा समस्या अशाच झाल्या होतात ज्याला काही करावं लागत नाही आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला शेतीच करावं लागत नाही सर मग सरांना आमची चर्चा झाली सरांना शेतकऱ्याला शेतीच करायचं काम नाही शेतकऱ्याला फक्त निवडून करायचं आहे शेती करणं शेतकऱ्यांनी काय सोयाबीन आलं पाणी आलं बुडलं सोयाबीन नाही निघालं अनुकूल नाही झालं दुबारा केलं तुमच्या आधी पुढे आहे झाड मोठं तुमच्या आधी आहे खूप मोठं झाड बोललेलं गेलं तुमच्या हातात शेती करणं नाही आहे फक्त नियोजन करणं आहे त्या वेळेस फक्त ते काम झालं पाहिजे एवढं नियोजन जरी केलं ना तर तुमची शेती तिथून चालू होती आम्ही शेती काहीच करत नाही तुम्हाला आजच्या वेळेला आमचं उसाई शेती आहे आम्ही ऊस कापतो रस बनवतो गुळ बनवतो विकतो ते वापस कुठे गवत ऊस म्हणजे पिकं गवत ते वापस कुठे वापस कापतो वापस तेच काम आपलं 10-20 भरपूर वर्षात एक प्लांट महाराष्ट्रात कापत म्हणजे त्याला बसवत नाही
ऊस कापायचा काढायचा तर मला नाही का शेतात जायचं काम नाही. फक्त डुकराचा वगैरे त्रास होतात ते आम्ही सोनं करून टाकलं. त्याला झटका बसला तर डबल येत नाही. 1000 वेळची झटका बसला काय त्रास नाही. उन्हाळ्यामध्ये ड्रीप आहे, फक्त वाल चालू करायला माणूस लागतो. तो वाल चालू करायला जातो, वाल चालू येतो. किती पाणी दिलं त्याला कागदावर कोणा मिळून दिला, इतकं पाणी द्यायचं, इतक्या वाजता बंद करायला हे करतच. बाकी तुमच्या खताची भानगड नाही, फवारणीची भानगड नाही, कारण येत नाही म्हणून करत नाही. तुम्ही बिमार असताना दवाखान्यात जाता का? डॉक्टर साहेब बिमार पडले नाही का पुढं प्रोजेक्ट आपल्याला जाऊन द्या असं होते का ते? सापाचे इंजेक्शन आहे, म्हणजे शेतात गेल्यावर साप चावला आणि इंजेक्शन लावून द्या जमते ना? करता का? जाताच नाही माणूस, काही गरज नाही. आम्हाला शेतात फवारण्याची गरज नसेल की ते रोग येतच नाही. रोग आला तरी ते स्वतः निसर्ग कंट्रोल करते. त्याचं सर्व सिस्टमात बनलेलं आहे आणि त्या सिस्टमनुसार पूर्ण निसर्ग काम करते. तुम्हाला काही करावं लागत नाही. तुम्ही शेतामध्ये इतका त्रास बघून झाडं लावता आणि त्या शेतकऱ्याच्या घरी बाजूच्या बाजूला एखादं जांभळं झाड असतं, इतकं लग्न जांभळं लागतं, इतके लिंब लागतात. आपल्या वणीमध्ये 10 लिंबाचं झाड आहे, त्यावरती 10 रुपये एक लिंब होतं. काही लोकांना आमच्या लसूण व्यवसाय होतो, सकाळी लोक काही घरचे लोक कुणाच्या हे करून घेऊन नावाला करतात. आता घरच्या झाडाला तुम्ही कोणते रासायनिक खात दिले नाही किंवा शेणखत दिले नाही, म्हणजे फवारणी केली नाही, तरी अगणित फळं लागले. त्या शेतकऱ्याकडे तो वणीत राहतो, आपल्या घरच्या झाडाला काही न करता इतके फळं लागतात, तरी शेतात जाऊन पूर्ण डीएपी युरिया फवारण्या चालू करतो. तरी त्या लक्षात येत नाही हे काय मिसिंग आहे. आणि मिसिंग एवढं लक्षात यायला लागली की सर्व प्रॉब्लेम सुटतात. एक जरी गणितातला एक हातचा सुटला तरी पूर्ण गणित सुटते. बरोबर आहे? गणित विद्यार्थी असेल तर पूर्ण 0 मार्क आहे. उत्तर त्यांना बरोबर आहे की एवढी इलेक्ट्रिसिटी आहे, एवढा आपला खर्च केला कॉलेज यांनी फक्त जो फ्यूज असते 10 पैशाचा तो जरी काढून टाकला तर हे सर्व येत नाही. फक्त त्या फ्यूजची गरज आहे, हे आपोआप सर्व चालून जाते. आणि तो फ्यूजच कुठेतरी चुकला शेतकऱ्या. एक वेळा शेतीचा जो फ्यूज टाकला की परत सर्व चालू होणार आहे. मग ते चालू करायचं कसं? त्याच्यावर काय उपाय आहे तिथपर्यंत आम्हाला समजलं. आता आम्हाला परत चालू करायचं, कसं चालू करायचं? तर बिलकुल चालू करताना कोणाला विश्वास ठेवायचा नाही, माझ्यावरती ठेवायचा नाही. सर्वात पहिले जे शेतकरी आता मुलं तर एकच आहे, पण ज्या आता मुलींमध्ये त्यांच्या आई बाबा शेतकरी असत, शेवटी माझा नंबर देणार आहे. त्यांनी एकच करायचं की आपल्या घरावर मामाला सांगितलं तर एक बुवा आला होता आमच्या कॉलेजला, बोलावलं आणि त्यांना असं सांगितलं तर तुम्ही काय करा की थोडंसं करून पहा. 10 एकर होतं, 5 एकर, अर्धा एकर, एखादा बाबा एवढंच करून पहा. किंवा 2 झाडापैकी एका झाडाचं करा, एका झाडाचं का करू. मग तर जमलं. मग काय नुकसान माझं काम नाही, काही नाही. थोडंसं भागा 5 एकरामध्ये करून पाहिजे. जर 5 एकरामध्ये जमलं तर ठीक आहे, काढलं तुम्ही बाजूला नाही भाजी खाऊन टाकायची, काही अडचण नाही. बस खूप सोपं आहे. त्यासाठी काय करायचं आहे की आपले जे शेत आहे त्या शेतामध्ये असा एखादा भाग मिळाला की जेणेकरून तो थोडा उंच भागावर आहे, म्हणजे जेणेकरून तिथे पाणी वगैरे जमणार नाही. कारण सुरुवातीला आपल्याकडच्या जमिनी ज्या आहेत त्या पूर्ण पाणबशीचे चोपण झालेले आहे. पाणी पडलं की शेतात पाणी धरून राहतं. आमच्या शेतामध्ये 8 दिवस सतत पाणी होता. वरचं पाणी उघडल्याबरोबर शेतात तुम्ही जाल तर एक थेंब पाणी दिसत नाही कुठे. आणि तुम्ही जर चालले तर तुमच्या पायाला पाणी लागत नाही. मी जे सांगतो माझ्या शेत अमेरिकेला आहे का रशियात आहे, ते 10 किलोमीटर. जर मी खोटं बोललं तुम्ही सोडणार आहे मला सांगा. इतकं सांगून कोणी येणार नाही. मागच्या विषयात कॉलेजमध्ये हा कार्यक्रम घेतला, 2-3 जण काही संपर्क केल्यानंतर सोडून दिला. कारण त्यांना शेती व्यवसाय थोडा नको. हेच नोकरी भेटणारा भरती होणार आहे तरी हा हाल पूर्ण काय झाला असता. म्हणजे गुलामगिरीची एवढी सवय झाली आपल्याला की त्याच्या मागायला तयार आहे, पण आपला स्वतःचा व्यवसाय तो करायला तयार आहे. त्याचा आपण शिकायचं नाही असं नाही, भरपूर शिकायचं. कारण शिकल्यामुळे हे सर्व तंत्रज्ञान लक्षात येत आहे. शिक्षण घ्यायचं, पण शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी करणं हा सोडून द्यायचा. आपली जी शेती आहे ती आणखी कधी विकसित करणार, ती प्रगतीशील शेतकरी होण्याकरता शिक्षण आवश्यक आहे. कारण ह्या माझ्या गोष्टी तुमच्या लवकर लक्षात येईल. तेच जो शेतकरी मुलांच्या लक्षात येणार तो ऐकणार पण नाही. आणि घरची शेती माझ्या असं लक्षात आलं की बहुतेक महिला म्हणून चालवतात.
जर पुरुषाला म्हटलं की ह्या शेणाकडे ऐकत नाही, कारण तिला माहिती आहे पूर्ण प्रपंच कशा भविष्यात चालवायचा जर नाही दिलं. म्हणून त्यांना एकच सांगा की अर्धा एकर 5 एकर फक्त करा, ती सांगतो त्या पद्धतीने करा. आणि त्या शेतामध्ये जसं आता माझ्या शेतामध्ये मला आश्चर्य वाटलं की मी कितीतरी वर्षापासून गव्हाणी समजते ना, पोखरणी समजते, नागरण समजते, हे केलेलं नाही. विचार करा आता डवलं नागरं वपलं हे जर शेतात केलं किती त्रास वाचला. माझी शेती पूर्ण झिरो केली आहे. जिकडे तिकडे कचरा गाडी कुठे शेतात फिरत मी कुठेच नाही, नागरा वगैरे काहीच नाही. खूप काय होतं की मोठे मोठे झालं की सूप आवडलं त्याला भजून काढून एखाद्या 2-4 वर्ष निघा पूर्ण व्यवस्थित करून घेऊ. आणि ते मॉडेल आम्ही आता वणीमध्ये आमच्या मोक्षाला थोडी जागा त्याला उभं केलं मुद्दाम. त्याच्या व्हिडिओ लोकांना 12 किलोमीटर जायला त्रास होते. कमीत कमी वणीत आले तर तिथे बोर्ड लावून त्यांच्या शेतकरी बिलकुल माहिती लागलं ते मॉडेल 5 याच्यावर सरकार ते मॉडेल उपयोगी आहे. कोणतीच वाय होणार नाही, पण खात नाही. त्याला वेळ पासून बरोबर नियोजन केलं जातं वस्तू जेणेकरून लोक खूप खेळता घेईल. आता त्याचाच वेळा पुराणे मला मोठे मॉडेलमध्ये किंवा बाहेर आपल्याला करून बोलले पाय झिरो टीव्ही वाईट करायचे नाही. किती खर्च वाजत आज डिझेल किती महाग आहे. देशातून आव लागतं आपल्याला डिझेल वाचतं, देशाचं परकीय चलन वाचतं. किती माहिती असेल रासायनिक खत वापरायला म्हणायला नाही, पण ते घ्यायसाठी सरकारला किती खर्च करावा लागते. आज तुम्हाला जी युरियाची बॅग 300 भेटते, ओरिजिनलची किंमत 1500-1600 रुपये आहे. त्याचा वरचा खर्च स्वतः सरकार पडते. आणि त्याच्यात 150-100 रुपये वाढले ते शेतकऱ्यापेक्षा त्यांची जे कैवारी आहे बघा कामाचे ते दुनियाभरचे मोर्चे काढतात. शेतकरी बचाव, पण तो वाचला कसा, वाचल कसा याचा काही विचार नाही कोणाला. शेतकरी बचाव म्हणतात, शेतकरी वाचणार आहे का. तो बिमार पडला रक्त देऊन द्या, बिमार पडला रक्त रोज देऊन द्या. अरे पण किती रक्त देणार, त्या सिकलसेलचा आजार घरात नष्ट करा ना, त्याला रक्त तयार केलं पाहिजे ना शरीरानं. कशाला वाटलं याचं काम करतो तुम्हाला. ठीक आहे एक वेळा कुठे किती ठीक आहे कुठे जर चालतो म्हणतो तर आपल्या बाबतीत चालत आणि काही गरज नाही. तुमच्या बांधावरचे झाडं पहा, हे ऑर्गॅनिक फळं काही न करता येऊन राहिले तुमच्या दुनियावरचे, जिथं कधी पाहिजे लिहिलंच नाही, कधी कुकरत नाही, कधी हे नाही, तरी तिथली माती आणि तिथलं झाड पहा किती सुंदर आहे. धुळ्यावर लावलेले तुमचे पराठीचे झाड त्याला पण रोग नाही. ऍडमिशन करायचं आहे. कारण सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे बाळ तयार करणार आपण ते सीजरचे करणं बंद करा. सीजरच्या मुलांना आभार जरी आला तरी त्याला डायबिटीस होते. थोडी वातावरणाला सर्दी खोकला म्हणून सर्वात पहिले सीजरची मुलांना नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे. नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी सर्वात महत्वाचं आपलं जे बीज या जमिनीत टाकतो ते शुद्ध आवश्यक आहे. ते जर कंठर असेल तर ते कमी पाण्यातून उडून ते छोट्या छोट्या आजाराला जुमानणार नाही. अजूनही आदिवासीचे पारध्याचे मुलं आम्ही ज्या भागात राहतो आमच्या बाजूला एक आर्मी म्हणून आहे, पारध्याची आर्मी म्हणून नाव आहे. तिथं त्यांना जे इंजेक्शन देतात ना ते आपले इंजेक्शन टोचल्याच जात नाही. त्यांना ते ढोराचे इंजेक्शन असेल सर ते टोचावं लागते. जे गाया म्हसला ते जातच नाही, वापरून जाते कपडे एवढं झाला कारण ते पाणी झोपतच नाही. इतकी जाड कामडी. आणि आमच्या इकडे आता आपल्या इकडे बंद झालं, पहिले आमच्याकडे पंत होते जेवणाचे आहे पंक्ती पदार्थ खूप उष्ट राहायचं तर ते नेऊन उन्हाळ्यामध्ये वाढवायचे आणि पावसाळ्यात खायचे. कधी डायरिया नाही काही नाही. आपलं तर पाणी जरी बदललं दुसऱ्या गावाला गेलं तरी उलट्या काय झालं पाणी बदललं. ही ह्युमिनिटी कशामुळे आली त्यांच्या, ती ह्युमिनिटी आपल्या शेतात का नाही येऊ शकत. आणि ती आणण्याकरता आपण काही प्रयत्न करणार आहोत की नाही. कुठं तर प्रयत्न करावं लागेल. मी जे म्हणतो ते पडताळून पाहण्यासाठी तुमच्यापाशी काय मार्ग आहे. मी आता माझी शेती दाखवली तुम्हाला, तुम्ही गेल्यानंतर मी लपून निघाल करल ओखार करल युरिया तुम्हाला काय माहिती. तुमचा विश्वास केव्हा बसेल जेव्हा तुम्ही स्वतः करून पहा. बरोबर आहे. तोपर्यंत विश्वास बसणार नाही. म्हणून आपण स्वतः करून पाहायला पाहिजे. आणि जेव्हा तुमचा हा विश्वास वाढेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार की मला नोकरी नको, उलटे मला इथे नोकर ठेवायचं आहे. मी लोकांना नोकर जातो नाही नको, माझ्याकडे 20 ते 25 लोक कामं आहे आणि चांगली शिक्षित लोक आहे. हे कधी शक्य होते जेव्हा
आपला दृष्टिकोन बदलतो शेतीविषयीचा. आता शेतीचा दृष्टिकोन इतका म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग मध्ये आहे शेतकरी का त्याला नकारात्मक शब्द सगळे दिसत नाही. जसाही तो कपाशी लावतो तेव्हाच काय त्याची चर्चा असतात. मी स्वतः ऐकलेलं आहे की ह्या वर्षी झाली बोंडअळी येणारच, म्हणजे त्याला कपाशीचं बीज नाही राहिलं. कशाचं बीज टाकलं? बोंडअळीचं बीज टाकलं. बोंडअळी येणार तर नक्की येणार आहे, कारण तुझी प्रार्थना आहे निसर्गाला का बोंडअळी येणार तर. हे पाणी खूप झालं, खूप नाही झालं, खूप कमी झालं पाहिजे. तुम्ही एवढं काही उपसला ह्या 20 वर्षात पाणी आहे की हे पाणी काही त्याच्या 10 पट पाणी आलं तरी ते भरून निघणार नाही. आणि तुमच्या चुका एवढ्या झाल्या की पडलेलं पाणी आज जातच नाही आहे. जमीन तुम्ही कॉन्क्रीट करून टाकली आहे, एवढी कडक झाली की आज पाणी झेपायला मार्गच नाही आहे. कारण तुम्ही जे ट्रॅक्टरनं वाई करता ते जास्त 1 फूट 2 फूट, आणि आमच्या शेतातले आमचे जे नांगर वगैरे आहे कोणते गांडूळ हे वाई किती करतात? 10 ते 12 फूट. गांडुळाचं वैशिष्ट्य ते टिकून जाते, तिथून वर नाही दुसरीकडून वर येते. आणि हे किती वेळा वर येते? रात्र झाली की 9 वाजता झोपा लागते. असं आहे का? झोपाचं कामच नाही, दिवस रात्र तेच काम, वर जाणे. आमचा नागर किती फूट वर जाते? 12 फूट. आणि पूर्ण जमीन स्वच्छ झाल्यामुळं जमीन कशी होती? आमची चांदणी सारखी होती. तुम्ही घरी गेल्यावर प्रयोग करा, एक चांदणी घ्या, चांदणीमध्ये काय करा? गहू टाका आणि गव्हात पाणी टाका. चांदणीत पाणी राहील का? पुढे जाईल पाणी? खाली जाईल. आता काय करा? त्या गव्हाचं पीठ करा दळून, ते चांदणीत टाका, पाणी टाका, पाणी कुठं जाईल? जाईल खाली? नाही जाणार. कारण काय झालं? आता घट्ट झालं, गॅप्स नाही राहिले. 2 कणामध्ये काही ना काही गॅप, त्याला म्हणतात वापसा. तो वापसा जमिनीमध्ये जोपर्यंत नाही राहणार तोपर्यंत हे किती वॉटर हार्वेस्टिंग केले तरी काय फायदा नाही. जेव्हा पुन्हा निसर्ग वॉटर हार्वेस्टिंग करणं, जितके वर्षांचं जे पाणी आहे ते आत गेलेलं होतं ते आपण उचलून काढलं, आणि हे पाणी आज जायला खूप वर्ष लागणार आहे. म्हणून सगळ्यात बेस्ट वॉटर हार्वेस्टिंग हे आहे की तुम्ही नैसर्गिक शेतीकडे वळा. नैसर्गिक शेती जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला आज सांगितला तो माझा शब्दाचा अर्थ आहे नैसर्गिक शेतीमध्ये, पूर्ण निसर्गावर नाही. आणि किती किती सोपं आहे ते. म्हणजे आता खायवाले आहे यांना किती योजना राहावं लागतात पाणी पुरवण्याकरता. उन्हाळ्यात टँकरनं पाणी न्या आणि आता टँकरनं पाणी उचलून फेका लोकांच्या घरात. तो बरोबर आहे. म्हणजे उन्हाळ्यात भरा, टँकरने पावसात काढा, आणि हे किती दिवस चालायचं? आणि खूप काळ चालणार नाही. आता तरी आपल्याला जागा व्हावं लागणार आहे आणि कुठे ना कुठे यावं लागणार आहे. सांगते बरोबर, मी इतकं 35 दिवसात 8 दिवस कंटिन्यू पाणी पडत आहे तरी माझ्या शेतातलं कोणतं पीक पिवळं पडलं नाही, कुठेही पाणी जमा नाही. आणि तेच मी माझ्या शेतात जाणं तर इथे पाण्याला तिथे घसरून पडत आहे, कारण ते पीठ झालं आहे आणि आमचे गहू आहे. आणि हे जेव्हा गॅप्स तयार होईल ना तेव्हा पाणी आपोआप आत जाईल आणि निसर्गाचा आपोआप हार्वेस्टिंग लेवलवर येणार. तुम्हाला वाटतं की पाणी झाल्यामुळे आज जात नाही ते पाणी, 100 वर्ष लागतं तेव्हा ते खालीपर्यंत पोहोचणार पाणी. आणि आपण तुरंत काय म्हणून राहिलो की शेतकऱ्याला रासायनिक खत दिल्यामुळं पाण्यात विष आलं. घेऊन जाऊन त्या पंजाबचं आपण उदाहरण देतो, पण ते कारण तुम्हाला आधी सांगते ते कारण सगळ्यात महत्वाचं आहे. त्या कारणात विचारणं महत्वाचं आहे, फक्त याचा दोष नाही आहे. म्हणून सुरुवातीला आपण आता शेती करणं चालू करू. चालू करायची शेती. आता आपण 5 एकर शेती घेतली आणि ते काय करायचं आहे की तिथे एक व्यवस्थित बेड भरून टाकायचे. बेडचे उंच ओटे बाजूला टाकले असतात, 4-4 बेड बनवायचे 5 एकरामध्ये. काय 5 एकरामध्ये मला वाटते जर असं 100 फूट असेल तर जास्तीत जास्त 30 बेड बसतात. ते बेड बनवा आणि तेव्हा त्या बेड पाशी जाऊन शपथ घेऊन घ्या का काही झालं तरी मी या बेडवर पाय देणार नाही, कोणाला पाय देऊन देणार नाही. भारत माझा देश प्रार्थना तशी प्रार्थना करते. त्या बेडवर बिलकुल चालायचं नाही, कोणाला चालवायची परवानगी नाही. तिथं फक्त VIP लोक राहणार. तुम्ही कुठून चालायचं? त्या नालीतून. 2 साईडला नाल्या पडल्या ना, त्या नालीतून आपलं सर्व काम, तो आपला रस्ता आहे वर्किंग झोन, त्याच्यातून सर्व जाणं येणं करायचं. आणि हे जे बेड आहे हे बेड तुम्ही एकच वेळा करायच्यानंतर औषध कधी करायचे नाही. कोणाचे औषध? कोणाचे औषध नाही करायचे? कोणाच्या? आपल्या नाही, जमिनीचे औषध.
जोपर्यंत जमीन आहे तोपर्यंत तिच्या आयुष्यात कधी नाही करायचे. आपलं आयुष्य बघा, आपण जाऊन आपला बाप येईल, आपलं मुलगा येईल, त्याला वगैरे तरी त्याला काही गरज नाही करायची. जमिनीला एकच वेळा जमिनीला वाही करायची आणि नंतर तुम्हाला डवरा वखरा ते तुमचं काय काय अटार टाकून द्या. पहिल्या पहिले सोडून द्या. काही कामच नाही आहे. एक मूठ शेणखत टाकायची तुम्हाला शेती गरज नाही आहे. हे सर्व तुम्हाला शॉक वाटलं, आश्चर्य वाटलं. पण हा बोलणारा कुठं फॉरेनचा नाही, अमेरिकेचा नाही, 10 किलोमीटरवरचाच आहे आणि राहणे वणीच आहे. तुम्हाला जेव्हा दगड लागला ते जवळ आहे, राहणे काय अशा नाही. इतकं सोपं आहे. सर्वात सोपा व्यवसाय जर कोणता असतो तो शेती आहे. आणि सर्वात कठीण शेतकऱ्यानं शेती व्यवसाय करून घ्या. प्रत्येक वेळेला मिळत असते, मजूर नाही, खूपच अनाज वाढत आहे, वाटून ते त्याचं काम आहे. तुला काय त्रास आहे? मजूर भेटत नाही, मजुराचं कामच नाही. फवारणी करायला हे टाका, कीट टाका, फवारणी करायचं काम नाही. कशाला कीट लावते राहायचं? रासायनिक खत भेटत नाही, एवढे भाव वाढले आणि ते टाकायचंच नाही. मग त्रास कुठं आहे? बियाणं महाग आहे, बियाणं घ्यायला नाही. मडक्यात ठेवली राखडी संपादन सांगा तर तुम्हाला मग सगळ्या शेतीमध्ये खर्च कोणते आहे? मेन समस्या मजुरांची आहे. मजुराची समस्या आपण अर्धा जास्त कमी आणून लागली. बियाणाचा खर्च पण वाचवला, औषधी आणायचं नाही आहे, शेणखत आणायचं नाही आहे, गाई लोक सुचवू द्या. पाणी तुम्हाला पहिले पाण्याला नाही होणार, झाडांना मुळं करून, परंतु त्या झाडाची मुळं घ्या आणि मुळं पेटवा. तुमच्या असं लक्षात घ्या, मुळं किती वेळ चालतात. आता चुली बंद झाल्या, परंतु खेळा नाही चालत. ते चुलीचे वगैरे खालून उमडलेले येतात बाहेर पेटवासाठी, पाणी गरम करायला हिवाळ्यात खूप काळ चालतं ते. तर विचार करा, म्हणजे मुळामध्ये जी ऊर्जा आहे ती जास्त आहे, पाल्यात कमी आहे. पण आतापर्यंतचे शेतकरी लोक सांगत आले की जमीन झाकून ठेवा, पाला पातळा झाला, त्याला काहीच होणार नाही. किती वर्ष करा तुमची जमीन केव्हा सुधारेल, जेव्हा त्याचे रूट्स जे आहे झाडाचे ते आत राहिले पाहिजे, ते पुजल्या गेले पाहिजे. त्याचे फायदे दोन वेळ येतो. ऊर्जा मिळत आणि ते पुढं पुजल्यामुळं त्या एअर गॅप तयार होईल आणि एअर गॅपच आपल्या जमिनीत ते नाही राहिले आहे. कारण प्रत्येकाला जगायला काय पाहिजे? हवा, आणि हवा भेटत नाही. मुळं असतात खाली, खाली हवाच नाही, ते गुंतवून जातात. सफेद मुळी निघतच नाही. त्यात जो पण झाडाची सफेद मुळी निघत होत नाही, साधं कधी नाही. सफेद मुळीच नाही शेतकरी द्यायला. तुम्ही झाड उठून पाहता, मुळीच नाही, फक्त मुळात आहे. त्याला बारीक केसच नाही, त्याला केस मुळं पण म्हणतात. बारीक गती नाही आहे, त्याचंच काम आहे सगळं घ्यायचं. ते अक्षरशः वाढत नाही आणि बारीक गोष्ट इतकी मिसिंग येऊन शेतकरी लक्षात येत नाही. पिवळं पडलं गेला कृषी केंद्रात, भाऊ काय करू? तुम्ही आपली लंबी घेतली ते. आजकाल डॉक्टर सारखं त्याचं काम झालं. ह्या गोळीसोबत ॲसिडची गोळी घ्यायला लागते, हे गोळी देते सोबत, तो हे गोळी देते सोबत, ते औषध देते आणि तिन्ही चार मिक्स करून मारायला लागते. आलं की त्याचा काही परिणाम होत नाही, कारण होऊच शकत नाही. मुळात बिमारी कुठे आहे आणि वेगळाच कुठे चालू आहे. दुखणं डोक्याले आणि बाम घटण्याले असं आहे आमच्या मराठीमध्ये. आमच्याकडे डोकं दुखत आहे, बाम लावता घटण्याला आणि कसं दुरुस्त होणार आहे? आणि मग आणखी दोष कृषी केंद्रवाल्याचं, त्याच्यावर एफ दर्ज करा, कारण तिला फवारणी म्हणून आमच्या शेतकरी द्या, साहेबाकडे पंचक्रांती तयार. हा काही मुझे मार आणि एक उत्पन्न चालणार आहे. फक्त तुम्ही नो टिकिंगवर या, कोणतेही पुजू नका. आणि सगळ्यात महत्वाचा एक मिसिंग लिंक तुम्हाला सांगतो तो विषय, आणि आठवलं कारण भरपूर विषय आहे, नंबर पण देणार. एक सर्वात महत्वाची मिसिंग लिंक, त्याचे गुरुवर लोक आहेत त्यांनाही सांगतो. आणि हे कोणाला लक्षात येत नाही, याच्यावर कोणी कामच नाही करत. शेतीमध्ये जीवांचे दोन गट आहेत. पहिला गट आहे जमिनीला सुपीक करणे आणि दुसरा आहे पिकाचे पालनपोषण करणे. आणि सर्व कार्य पिकाच्या पालनपोषणावर आहे. म्हणजे आईवर लक्षच नाही. आई जर चांगली राहिली तर तो बाळ चांगलं, याच्यावर लक्षच नाही. त्या बाळाला सीझरला बाहेर काढायचं आणि मग त्या बाळावर खूप डोसेस द्यायचे. तो खरंच बाळ चांगला होऊ शकेल का? साधं होऊ शकेल का? कारण जिच्या पोटात तो गेला तर त्याला पहिल्यापासून संस्कार पाहिजे अभिमन्यूसारखे, पण ते नाही झाले कारण त्याला मला लक्षच नाही. आणि जे पहिल्या गटात जीवाणू त्याचं काम आहे जमीन पैलवान करणे. आणि पहिल्या गटात जीवाणू कुठेच भेटत नाही. तर जे ॲजिड हे आमचे जीवाणू आहे बाहेर लॅबमध्ये भेटतात, ते सर्व पिकाला पोषण देणार आहे.
आणि जमिनीला पोषण जमवणारे जमिनीला पैलवान करणारे जीवाणू आहेत ते जमिनीमध्ये कुठेच नाही. ऑर्गॅनिक कार्बन वाढवता राहता आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन संपल्याबद्दल हे जीवाणू मिळेल कारण यांचं निवासस्थान ते आहे. मग तो वाढवल्याशिवाय हे येणार नाही आणि हे जमीन सुपीक झाल्याशिवाय पुढचं चक्रच चालणार नाही. म्हणून सर्वात महत्वाचं आहे की शेतीमध्ये मशागत बंद करा, शून्य मशागत करूया. काही वांधा नाही, मजूर भेटत नाही, तणनाशक मारा. तणनाशक मारल्यावर कोणती जमीन खराब होत नाही. इतकं अपप्रचार चालू आहे त्या ग्लायकोसेटचा. ग्लायकोसेट त्याच्यात भेटलं टोटल मूर्खांना बघा. मी स्वतः प्रयोग केलाय ग्लायकोसेट मारून आणि बघा ग्लायकोसेट जमीन ग्लायकोसेट मारल्यावर जास्त चुकी झाली का की त्याच्या जमिनीमध्ये जे झाडाच्या मुळा आहेत त्या कुजल्या गेल्या आणि खालच्या जीवाला ते अन्न सॉफ्ट मध्ये भेटलं. गहू तांदूळ खाते विचारे की त्याचं तांदूळाचा भात आणि गव्हाची पोळी करून घेण्यात आलं. तेवढं आनंदानं ते 3 पट पर्सेंटेज वाढले. त्याची पुढे पण ठेवले सर्व गोष्टी. त्यामुळे जसं मजूर भेटलं तर काय हरकत नाही. परंतु जमिनी सुपीकता जास्तीत जास्त 3 वर्षात पूर्व ही जशी आली होती काही न करता पिकलं चालू तुम्हाला. म्हणून पहिल्या घरातले जीवाणू आहे ते वाढणं खूप महत्वाचे आहे. तेच आपल्या जमिनीचे संपले आहे. ते जर संपले तर ही समस्या तुमची सुद्धा चालू आहे शेतीची. आणि आणखी परत एकदा सांगतो की ज्यांच्याकडे शेती आहे ते खूप नशिबान आहे. 4-5 एकर असेल तरी खूप झालं. कारण आजकाल लोकांपाशी पैसा खूप आहे परंतु त्यांना ते अन्न भेटत त्याचे ते पाहिजे. त्यांना महिना भरपूर आहे. 50,000 1,000 महिना कमावता. खायला किती खाऊन किती खाणार. 40 रुपये किलो 50 रुपये 500 रुपये असून ह्या तयार आहे. कारण जीवन त्याला त्या पैशाचं करायचं का. मग त्यांना ऑर्गॅनिक ओरिजिनल भेटत नाही. जर 2-4 एकर शेती ओरिजिनल चालू केलं ओरिजिनल ग्राहक आपला तयार केला तर 40 रुपयाचे तुम्हाला 400 रुपये. आमचा पण 40चा 80 रुपये पडतो. आज त्या पावडर बनवलं ते 100 होते. त्याच्यात काही श्रीमंत आमच्या लक्षात आलं त्यांच्या घरच्या बायाला ऊर फोडून थोडाचे त्रास येते. नवऱ्यानं म्हटलं गुळा काढा आम्ही उद्या खा. आम्ही त्या बायला गेली 5-5 ग्रॅमचे वडे करून राहिले. त्याला बायको त्रास नव्हते. ते वडे घरात बेडरूम ठेवून ते वडे बनवते. ते आता आम्ही 150 रुपये किलो चालला आमचा भावाला. आमचा ऊस 2 रुपयाला आम्ही कुठपर्यंत गेला 200 रुपये किलो दिला. आणि खूप सोपा आहे. आणि हा व्यवसाय पैसा बी कमवणार तर तुम्ही आशीर्वाद मिळाला. समाजकार्य पण आहे. समाजाचं स्वास्थ्य देणं हे काही छोटं काम नाही आहे. खूप मोठं काम आहे. रामदेव म्हणून सुरुवात करून बघा किती मोठा बिझनेस झाला त्यांचा. आणि चुकीचं नाही ते. लोकांना स्वास्थ्य बिझनेस करतात. आपण करून कमावा. आपण कमावा काय हरकत आहे. दारू विकून पैसे कमावतातच ना. मग दूध विकून पैसे कमावणं काय वाईट आहे. आणि बघत त्रास झाला. माझी स्थिती तर बघत त्रास आहे. बघत तापच नाही. मी बिलकुल असंच लोकांना झालो. आणि तुम्हाला सांगतो मी शेतकऱ्याचा बोलला नाही. मला अजून बैल हातात घालता येत नाही. बैलगाड बांधता येत नाही. आऊ घालता येत नाही. म्हणजे तुमच्या डोक्याचे संकल्पना हाडाचं शिकले पाहिजे तरच शेती होते. हे बघ वाचतात ते काय हाडाचं काम नाही. मला हाडच नाही शेतीचं येते. मी मास्तरचा बोलणार होतो. आपण मी मास्तर सीए होते. आता त्या दुसऱ्या होतो इथं पहिला येतो दरवेळेस शिकून प्रत्येक इथं पहिला सगळ्यात जास्त पर्सेंट सगळ्यात बदमाश होतो. त्या पुरस्कार देतात पहिले माझ्याकडे कसं भेटला होतो. आमच्या बारेमध्ये आता माहीत नाही त्यावेळी पावड्यामध्ये हा प्रकार होता. खूप कडक काम शिवाय ते आमचे प्रचार होते. तर मी माझ्याकडे सर्व राहिलो परंतु इकडे वळलो आणि खूप चांगला व्यवसाय आहे शेती. तुम्ही घरी जाऊन सांगा बाबाला तर तू नशिबान आहे ना तू शेतकरी आहे. हे जेव्हा त्या लक्षात येईल ना तेव्हा त्याचा जो आतापर्यंतचं जे निगेटिव्ह पूर्ण झाडून टाकतो डबल परत तयार होईल. बाकीचे पक्षी उभ्या झाला आणि ते भरारी परत घेतो आणि खूप कुठून आहे सोपा आहे. आता फक्त 5 मिनिटांनी महत्त्वाचा विषय सांगतो जो खूपच सगळ्याच्या कामाचा आहे. आणि त्याकरता मी इथे बसलेले जे हुशार मुले आहेत त्यांना हे पण करणार किंवा तुम्ही एक ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपमध्ये धडा पण घ्या आणि त्याच्यात आपण समाजकार्य करू. तर हे जे नैसर्गिक शेती किंवा हे जे पूर्ण ब्रह्मांड दूषित झालं पूर्ण जग दूषित झालं पाणी हवा जमीन हे आपण खूप लवकर करू शकू. तर एक द्रावण असं निघालं आहे कल्की नाव आहे त्याचं. अजितची फरक पूर्ण आर्किटेक्ट खूप मोठ्या माणसा समाज व्यवस्थेला पोहोचलेले आहे. जवान आहे परंतु तिकडेच राहतात कोकणमध्ये. आणि त्यांनी हे जे कल्चर शोधून काढलं ह्या कल्चरचं वैशिष्ट्य म्हणजे संडास मधलं पाणी जर तुम्ही संडास मध्ये हे टाकलं तर निघणार पाणी दिसले जात नाही. आता याच्यापेक्षा काय आश्चर्य सांगायचं तुम्हाला. जे आपण केलेलं शौच आहे त्या शौचाच्या टाक्यात जर टाकलं तर त्या शौचात तेव्हा तुम्हाला माहित पडत नाही घाण आहे म्हणून त्या बाजूला तुम्ही जेवण करू शकाल.
त्यांचं एकच म्हणणं आहे की निसर्गाचा सरळ नियम आहे, जे वस्तू सडते तिचा वास येतो, जी वस्तू कुजते तिचा सुगंध येतो. शेतात कुजलेले तुम्ही गहू कुजला सुगंध घ्या, काय सुगंध येतो, आणि सडलेल्या वस्तूला सुगंध येतो. त्यामुळं त्याचं म्हणणारे तुमचे लॅट्रिन जे आहे ते सडते, कुजत नाही. जर कुजल्या गेलं तर सर्व समस्या दूर. आम्ही हे प्रयोग केले आमच्या रस्त्यावर, तुम्ही जाऊन पहा. त्या टाइम इतक्या माश्या आणि मच्छर आत होते, आम्ही त्याचा स्प्रे चालू केला. एक माशी नाही, एक मच्छर नाही. त्याचं म्हणणं आहे जिथं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं हे जिथं लहान असते. सरळ लहान म्हणजे आपल्या बेडरूममध्ये किचनमध्ये भांड्यानंतर सर्व मारतात. त्याच्यामध्ये फवारणीच्या औषधी किचनमध्ये मारता येत होते, विष आहे. हे कल्चर नैसर्गिक आहे. भांड्यावर मारा, बेडरूममध्ये मारा, कुठे मारा, आणि तुरंत रिझल्ट. असं नाही, तुरंत. म्हणून प्रत्येकाने याच्यावर काम करा. माझ्याकडे इकडे घेऊन जा, पहिले प्रयोग करा. आणि हे आपल्याला वणी शहरात तरी अभियान राबवायचं आहे. नाल्या, ज्या नाल्या वाहतात ना त्या नाल्यात टाका. आणि हे कल्चर आहे, हे कल्चर आहे. कल्चर म्हणजे संस्कृती. संस्कृती रुजल्या जाते, तिचं नावच कल्चर आहे. कल्चर रुजलं जाते. एकदा तुम्ही पाण्यात टाकलं की पाणी जरी वाहून टाकलं तर ते तिथं रुजते आणि तिथलं वातावरण. नाल्या टाकलं, नाल्याचे वास घ्यावे. पुण्यातली एवढी घाणेरडी पूर्ण शुद्ध आहे आणि पूर्ण पुण्याचं गव्हर्नमेंटला काढलेलं आहे इंदिराकडे, आणि त्याचे सर्व पुढारे तुम्हाला पाहिलं पण. आणि आम्ही आमच्या शेतात आणि घरी बनवून राहतो. घरी पण मदरपच्चे बनवतो. ते कसं बनवतात माझे व्हिडिओ आहेत, तुम्हाला दिल्यानंतर बघा. आणि शेतकऱ्यांकरता हे सर्व फ्री आहे, परंतु जे घरी वापरतात त्यांना आम्ही विकत देतो, त्यामुळे तुम्ही घरी वापरा. पण इतके चमत्कारी रिझल्ट यायचे जर याच्यावर आपण काम केलं तर. शेतीमध्ये, ज्या शेतीमध्ये नायट्रोजनमध्ये 40 होतं, हे टाकल्यानंतर 40,000 झालं. 40,000 कशाला इंजिन टाकला जाणार आहे? 40,000. फॉस्फरस जर 20 होतं तिथं फॉस्फरस 365 झालं. सर्वात महागाचा विषय फॉस्फरस असेल. इतकं आश्चर्यकारक आहे. आम्ही प्रयोग केले, काही याला दिले, काही नाही दिलं. इकडची पूर 8 दिवसात इतरपेक्षा इंजिन जास्त वाढले. कशावर वाढले? कारण तिथली हवा शुद्ध झाली, पाणी शुद्ध झालं आणि माती शुद्ध झाली. शुद्धता आली की हे सर्व निगेटिव्ह बॅगला पॉझिटिव्ह चालवतं. आणि हे द्रावण आपल्याकडे उपलब्ध आहे. मी जाऊन आणलं तर सर्वकडे संपर्कात असतो. आणि आपल्या इथे हे अभियान सगळं राबवायचं आहे. आपल्या घरी एका बकेटवर तुम्ही तयार करू शकता. त्याच्या काही प्रोसेस आहे समजून घेतल्या ना. आणि इतकं छान आहे ते की तुम्ही आश्चर्य करा. जसं चवळीच्या शेंगा 4 महिने येतात, हे टाकल्यावर चवळीच्या शेंगा 8 महिने येतात. शेंगे इतके त्या ओरिजिनल दुनियामध्ये तिथे जातात. आणि हे रिझल्ट तुम्हाला भेटू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांकरता एक वरदान आहे कल्की.